तर मुंबई गोवा महामार्गाची चाळण झालेली आहे। 17 वर्ष या महामार्गाचं काम सुरूच आहे। यावर्षी सुद्धा या महामार्गावर मोठमोठे खड्डे हे पडलेले आहेत। यावर्षी सुद्धा महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे आहेत। कोकणातील रस्ते खड्डेमुक्त कधी होणार असा सवाल मात्र कोकणवासियांनी उपस्थित केलेला आहे। दरवर्षी गणपती उत्सव जवळ आला की कोकणामध्ये चर्चा सुरू होते ती बाळा डान्स आणि मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण करण्याची मागणी 1983 पासून सुरू होती। प्रत्यक्षात 2011 पासून मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण करण्याचं काम हे सुरू झालं। महामार्गाला मंजुरी मिळून 17 वर्ष झाली तरी अद्यापही महामार्गाचं काम हे पूर्णत्वास गेलेलं नाही। एकीकडे समृद्ध महामार्ग होईल असं म्हटलं जातंय, तर दुसरीकडे या महामार्गावर मात्र खड्डेच खड्डे आहेत। मात्र दुसरीकडे राज्यामध्ये समृद्धी महामार्ग काही वर्षांमध्ये पूर्ण होतो, पण मुंबई गोवा महामार्ग अजूनही अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। त्यातच महामार्गावर खड्डे हे 5वीला पुजलेत। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गणपतीपूर्वी मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वास जाईल असं आश्वासन केंद्र आणि राज्यातील राजकीय नेत्यांनी दिलं, मंत्र्यांनी सुद्धा दिलं। त्यामुळे गेल्या एक टप्प्यानंतरही मुंबई गोवा महामार्ग पूर्णत्वास गेलेला नाही। 17 वर्ष या महामार्गाचं काम सुरूच आहे। राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप दरवर्षी सुरू असतात, पण समस्या मात्र जैसे थेच आहे। तर चला यावर्षी या महामार्गाची स्थिती कशी आहे, दरवर्षी इतकेच खड्डे महामार्गावर पडलेत की दरवर्षीपेक्षा कमी आहेत, ते समजून घेऊया आता। मुंबई गोवा महामार्गाचा जो काम आहे ते सध्या अनेक वर्ष रखडलेले आहे। जवळजवळ एक तप झालंय हे काम आहे ते रखडलेलं आहे। मात्र सिंधुदुर्गातील जे काम आहे ते मात्र पूर्णत्वास गेलेलं आहे। मात्र सध्या जी स्थिती आहे ती रस्त्यांची अतिशय दयनीय आहे। इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे खड्डे आहेत हे मुंबई गोवा महामार्गावर पडलेले आहेत। जवळजवळ 1 ते 1.5 फुटाचे खड्डे हे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात वाहन चालवताना कसरत करावी लागते। आणि जरी बघितलं तर सिंधुदुर्गातला जरी मुंबई गोवा महामार्गाचं जरी काम पूर्णत्वास असलं तरी अशा पद्धतीने पूर्ण खड्ड्या जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्याची चाळण झालेली आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करत जावं लागतं। दुसरीकडे पाहिलं तर इथल्या ज्या वाहन चालक आहेत त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत की दरवर्षी हा सांगितलं जातं मुंबई गोवा महामार्ग हा सुस्थितीत आणला जाईल, मात्र याबाबत कोणती ठोस कार्यवाही होत नाही। त्यामुळे आता गणेश चतुर्थीपूर्वी तरी हा मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत आणला जाईल का, की पुन्हा पुढच्या गणेश चतुर्थीची वाट पाहावी लागेल, हेच मात्र आता पाहावं लागेल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग। मुंबई गोवा तर ही दृश्य आपण पाहिली। या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। दरवर्षीची ही स्थिती आहे। कोकणवासियांनी मात्र दरवर्षीच्या या समस्येबाबत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्या ऐकूयात। सध्या मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झालंय। मात्र सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्याची जी अवस्था आहे ती अतिशय दयनीय झालेली आहे। पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य आहे ते सध्या या ठिकाणी दिसतंय। अशा पद्धतीने वाहन चालकांना जो खड्ड्यांचा जो सामना आहे तो करत जावं लागतं। त्यांना बघितलं तर सध्या मुंबई गोवा महामार्गाची जी अवस्था आहे ती अतिशय वाईट आहे आणि याच्यातूनच जावं लागतं। काय सांगाल? आता जे कंडिशनमध्ये या पावसामुळे की ना रस्ते भरपूर खराब झालेले आहेत आणि गाडी चालवायला पण मुश्किल होते, पॅसेंजरला पण तकलीफ होते त्याच्यामध्ये होते सर। काय म्हणजे बघितलं तर जो सध्या आपला सिंधुदुर्गातला जो महामार्ग आहे तो बघितला तर पूर्ण होता, मात्र खड्ड्याचे मोठ्या प्रमाणात आहे। काय सांग? कामाचं जे कंडिशन आहे ते खराब केलेलं आहे, त्याच्यामुळे ते खराब झालेलं आहे। आपल्या समोर अन्य रिक्षा चालक आहेत। मला सांगा, तुम्ही रिक्षा चालवताना हे जे खड्डे आहेत त्याचा सामना करावा लागतोय, काय सांगाल, कशी प्रतिक्रिया आहेत? हालत खराब, गाडी खराब होते, गाडीची हालत होते ना, टायर वगैरे खराब होतात आणि रिक्षेला रिक्षाला त्रास होतो, प्रवाशांनाही त्रास होतो। काय तुमची मागणी असेल? रस्ता चांगला केला पाहिजे। मला सांगा, सध्या या खड्ड्यातून तुम्हाला मार्ग काढत गाडी चालवावं लागतं, काय प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया अशा आहेत की हे दरवर्षी झालंय। आता 17 वर्ष झाली यांची महामार्गाची रोजची यांची लफडी आहेत। रोज हे सांगतात काही ना काही थापा मारतात आणि मोकळे होतात।
बस हे फक्त कोकणापुरतं आहे, बाकी कुठे नाही चालत. मुंबई मुंबई ते कोक- जे स्वप्न आहे ते आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. 8 तासात मुंब- प्रतीक्षाच करावी लागते. प्रतीक्षा प्रतीक्षा आणि अजून 10 वर्ष करावी लागेल अशी फक्त माझी एक अपेक्षा. महिना गणपती आले की 1 महिना हे लोक बोलतात, मग ते कोण आमदार बोलतील, खासदार बोलतील, जे कोणी असतील ते बोलतील, परत हाय एरे माझ्या मागल्या. जे आता अपेक्षा आहे का पुन्हा सरकार? काही अपेक्षा नाही, हे विकणार आहे हा पूर्ण कोकण एक दिवशी, बस बाकी काही नाही करणार आहे. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, ओरस, सिंधुदुर्ग. तर कोकणातील मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यावरून राजकारण झालं नाही तरच नवल. विरोधकांनी हल्लाबोल केला तर सत्ताधाऱ्यांनी सांभाळून घेण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवातीला विरोधकांनी काय हल्लाबोल केलाय तो पाहूयात. मी या महामार्गाच्या बाबत माननीय नितीन गडकरी साहेबांना अनेक वेळा भेटून सांगितलं की एकदा तरी तुम्ही स्वतः त्या रस्त्याने प्रवास करा. हवाई वाहतूक नाही, रस्त्याने तुम्ही करा. परंतु दुर्दैवाने ठेकेदारांसाठी तयार झालेला हा मुंबई महामार्ग तो कोकणवासियांसाठी नाही तर ठेकेदारांची आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आहे. म्हणूनच या दुरावस्था ओढवलेली आहे. फार नको ते यांच्याच मतदारसंघामध्ये लांजा आणि पाली आणि संगमेश्वर इथे जाऊन बघा रस्त्याची काय अवस्था आहे. ती गणपतीपुरी होणार नाही, म्हाळवस आला तरी सुद्धा नाही. मुंबई गोवा महामार्ग गेली 11 वर्ष ठेकेदारांमुळे हा मार्ग पूर्ण होऊ शकण्याची वस्तुस्थिती आहे. आणि या ठेकेदाराला मागे कोण घालतंय तर दुर्दैवाने संपूर्ण देशामध्ये ज्यांनी रस्ते केले नितीन गडकरी हे वारंवार ठेकेदाराला मागे घालतायत. आणि खरं तर गेल्या वर्षी रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की गेल्या गणपतीवर हा रस्ता होईल. आता या गणपतीत सुद्धा हा रस्ता झाला नाही. जे ठेकेदार 2-2दा 3-3दा काम करू शकत नाहीत त्यांना बॅकलिस्टला घातलंय तरी पण त्यांना पूर्ण कामाला दिली जातात. आणि हा रस्ता पूर्णपणे आज नादुरुस्त आहे. तर सत्ताधाऱ्यांनी यावर काय उत्तर दिलंय तेही पाहूयात. नितीन गडकरी म्हणाले होते त्यावेळेला भूमिपूजन, हा मध्ये 200 वर्ष टिकतील ना, रस्ते टिकतील. त्याला आताच खड्डे पडले 200 वर्ष. खड्डे वास्ते कुठे बोलले खड्डे पडणार नाही म्हणून. 200 वर्ष रस्ता टिकेल. पण गणपतीपूर्वी सर्व खड्डे बुजवले जाणार, कोणालाही त्रास होणार नाही. ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलंय त्यांना नोटिसा देणं की तुमच्यावर कारवाई का करू नये, निकृष्ट दर्जाचा रस्ता झालाय अशी त्यांना नोटीस दिल्या जातील. आणि त्याचबरोबर हायवेचे खड्डे बुजवण्याची प्रक्रिया लगेच चालू. बघा, काही पॅच खराब आहेत, हे ह्या मताशी मी सहमत आहे. जो संगमेश्वर आणि तो जो मधला पॅच आहे त्या पॅचसाठी पर्याय मार्ग पण आपण तसा काढून ठेवलेला आहे, बनवून ठेवलेला आहे. एक सिंगल मार्ग जो आहे पोलादपूर नंतर थोडा एक पॅच आहे आणि नंतर मला वाटतं चिपळूण आणि संगमेश्वरच्या मधला एक पॅच आहे, तोच फक्त साहेब राहिला आहे. बाकी जिथे जिथे खड्डे आहेत ते भरण्याचं काम चालू आहे. किमान एक सिंगल वे प्रवाशांना चांगला मिळेल असे प्रयत्न खाली सूचना सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. तर मुंबई गोवा महामार्गावर दरवर्षीची ही स्थिती असते. दरवर्षी पावसाळा आला की या मार्गावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यातच आता गणपती उत्सव तोंडावरती आहे, त्यामुळे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात मुंबईतील पुण्यातील नागरिक हे मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये जाणार. याच रस्त्यावरून त्यांना प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य या नागरिकांना, कोकणवासियांना या खड्ड्यांचा त्रास हा सहन करावा लागणार आहे. दरवर्षी या महामार्गावर असेच मोठमोठे खड्डे पडतात. एकतर आधीच मोठ्या संख्येनं कोकणवासीय हे गणपतीसाठी कोकणात जात असतात. आधीच या महामार्गावर वाहतूक कोंडी प्रचंड होत असते. त्यातच हे खड्डे, त्यामुळे वाहतूक कोंडी तर आणखी होतेच. आणि या खड्ड्यांचा त्रास वाहन चालकांना होतो तो वेगळा. त्यामुळं कोकणवासियांना यावर्षी सुद्धा मनस्ताप हा सहन करावा लागणार. की महामार्गावर खड्डे पडतात, त्यातच या खड्ड्यामय रस्त्यावरूनच कोकणवासियांना प्रवास करावा लागतोय. गणपती उत्सव जवळ आला की काही प्रमाणात हे खड्डे बुजवण्याचं काम सुरू होतं, डागडुजी करण्याचं काम सुरू होतं. मात्र पुन्हा एकदा या महामार्गावर खड्डे हे पडतात. अर्थात कोकणात मुसळधार पाऊस बरसतो हे मान्य असलं तरी या महामार्गावर खड्डे पडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सुद्धा करणं गरजेचं आहे. आता सिमेंटचा हा रस्ता बनवायला घेतलाय, मात्र तरीसुद्धा या सिमेंटच्या रस्त्यावर सुद्धा काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. दरड कोसळण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. त्यामुळं महामार्गाचं काम कुठल्या दर्जाचं होत आहे असा सवाल उपस्थित केला जातोय. राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करतायत. विरोधकांनी यावर ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी हा दरवर्षीचा
कार्यक्रम सरकारचा असतो असं म्हटलंय. तर सत्ताधाऱ्यांकडून या महामार्गावरचे खड्डे गणपती उत्सवाआधी बुजवले जातील असं म्हटलंय. आपल्यासोबत ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकजी जोडलेले आहेत. वैभवजी, आपलं स्वागत जय महाराष्ट्रमध्ये. आता गणपती उत्सव तोंडावरती आहे आणि पुन्हा एकदा महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. तुमची सुद्धा मी प्रतिक्रिया बघितली. तुम्ही ठेकेदारांचं पोट भरण्यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम सुरू आहे असं म्हटलंय. मात्र सर्वसामान्यांचं काय? खड्डे तर महामार्गावरती आहेत, सर्वसामान्यांचे हाल पुन्हा एकदा यावर्षी होणार आहेत. खरं तर आपण बघितलं असाल की गेल्या 11 वर्षापूर्वी या रस्त्याचं उद्घाटन झालं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ता पूर्ण झालाय, परंतु त्याचा फायदा मला आता काही होत नाही. कारण मुंबईपासून गोव्यापर्यंत अनेक ठिकाणी हा रस्ता नुसता खोदून ठेवलाय. आणि खरं तर नितीन गडकरींचं आपण नेहमीच सर्वजण कौतुक करतो, त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु मुंबई गोवा महामार्गामध्ये त्यांची भूमिका मात्र चुकीची दिसते. आणि खरं तर या रस्त्याला न होण्यामध्ये जबाबदार सुद्धा काही अंशी तेच आहे. आपल्याला माहिती असेल की या महामार्गाचे ठेकेदार म्हणजे रत्नागिरी असतील, रायगडमध्ये असून देत, अशा अनेक वेळी ठेकेदार बदलले गेले. ठेकेदार बदलले गेल्यानंतर तिला काही राजकीय लोकांनी आपले पोट ठेकेदार नेमलेत. त्या पोट ठेकेदारांचे पैसे झाले नाहीत म्हणून त्यांनी पुढची कामं करून दिली नाहीत. बहादूर शेख नाक्यावरचा चिपळूणचा ब्रिज कोसळला. आज लांज्यामध्ये तर पूर्ण लांज्यातील पूर्ण रस्ताच हे व्हायचा. म्हणजे हा गणपती नाही पण पुढच्या गणपती सुद्धा हा रस्ता ज्या पद्धतीने काम सुरू आहे आणि ज्या पद्धतीने राजकीय लोकांचं त्यांना अभय आहे, त्यामुळे पुढच्या वर्षीच्या गणपतीला सुद्धा हा रस्ता सुरू होणार नाही. आणि त्यामुळे आपण बघितलं की आमच्याकडनं येणारे रेल्वे सोडली तर रेल्वेचे बुकिंग तर दुसऱ्या सेकंदालाच फुल होतात. परंतु जे प्रवासी आता बस ज्या सुरू होत्या त्या बस आता पूर्णपणे प्रायव्हेट बस बंद करण्यात आल्या आहेत. एसटीच्या बस सोडतात, त्याला सवलत देतात, काही मोफत सोडतात, परंतु त्या एसटीच्या बसचा प्रवास म्हणजे 15-20 तास प्रवास होतो. आणि त्यामुळे सगळ्या लोकांची हे झालेली आहेत. सातत्याने विधानसभेमध्ये प्रश्न होतो, नेहमीच येतो पावसाळा, तसं या रस्त्याचं झालेलं आहे. प्रश्न नेहमीच येतात, आंदोलन नेहमीच होतात, परंतु त्याच्याकडे कोणी दखल दिली जात नाही किंवा त्याला ह्याच्यामध्ये सुद्धा घेत नाहीत. चाकरपण येणार म्हणून तेवढ्या काळापुरता हा रस्ता पुढे सुस्थित केला जातो, काहीतरी थात्रमात्र केलं जातं आणि पुन्हा एकदा तो रस्ता तसाच राहतो. वैभवजी, जबाबदार कोण या समस्येला? दरवर्षीची समस्या आहे, कायमस्वरूपी उपाय का निघत नाही? सांगितल्याप्रमाणे की बहुतांशी नितीन गडकरी साहेबांचं खातं आणि ते स्वतः जबाबदार आहेत. आणि सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन आहे ते पण सुद्धा जबाबदार आहे. कारण त्यांनी पण या रस्त्याचं कधी कारण त्यांच्याकडे अधिकारच नाही. या रस्त्याचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगता येईल. या रस्त्यामध्ये खरं तर सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्राकडे त्याचा हे आहे, परंतु त्याने त्या रस्त्यावर कंट्रोलिंग करायचं नाही, त्या रस्त्याचं बिल रेकॉर्डिंग करायचं नाही, ठेकेदाराला नोटीस द्यायचं नाही. तर हे सगळं काम कन्सल्टंट एजन्सी नेमतात करतायत. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाचा कुठलाही अंकुश नाही, फक्त ते महाराष्ट्र शासनाचे अधिकारी वापरले जातात. त्यामुळे ह्या सगळ्याला केंद्र शासन जबाबदार आहे असं माझं ठाम मत आहे. मात्र वैभवजी, एकीकडे समृद्धी महामार्ग काही वर्षामध्ये तयार होतोय, मात्र हा महामार्ग इतके वर्ष रखडलाय. त्यातच आता सिमेंटचा रस्ता बनवायचं काम सुरू आहे, मात्र त्याचाही दर्जा हा सुमार आहे. नाही, आता तुम्ही म्हटलात तो रस्ता बनवत आहेत. एकीकडे रस्ता आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्त्याला खड्डे पण पडले आणि इथले आमचे जे सध्याचे खासदार आहेत, माझे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी तर अजून उत्तर दिलंय की रस्ता आम्ही करतो म्हणून सांगितले, पण खड्डे पडणार नाही अशी गॅरंटी आम्ही कुठे दिली होती, असं त्याचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे हा रस्त्याचा सुमार दर्जा आहे. रस्त्यावर खड्डे पडतायत, ब्रिजला क्रॅक झाले, ब्रिज काही ठिकाणी बायपास होत आहेत, म्हणजे क्रॅक झाल्यामुळे बायपास करतायत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या रस्त्यांचं खरं तर ऑडिट झालं पाहिजे होतं. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नको असलेला शक्तीपीठ मार्ग सुरू करण्याचं काम सुरू करतायत. म्हणजे ते लोकांचा विरोध आहे. एक रस्ता केलाय तो 11 वर्ष पूर्ण होत नाही आणि दुसरा रस्ता कशाला तुम्ही ह्या भानगडीत पडताय. आणि त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. ह्यासाठी आता तुम्ही पण हे म्हणून हा चॅनलवर हा पहिला कार्यक्रम केलाय, तुमचं अभिनंदन आहे. आणि आम्ही पण तुमच्या चॅनलच्या ह्याच्यावरच आम्ही सुद्धा लवकरच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या रस्त्याच्या विरोधात आणि मुंबई गोवा रस्ता लवकर पूर्ण म्हणून एक लवकरच आंदोलन आम्ही जाहीर करणार आहोत शिवसेनेतर्फे. आणि ते आंदोलन मोठं आमचं करण्याचा प्रयत्न होईल की जेणेकरून समाज माध्यमांना, राजकीय लोकांना, अधिकाऱ्यांना याची जाग कुठेतरी येईल. तोच माझा पुढचा प्रश्न होता की आता विरोधक म्हणून तुम्ही या महामार्गावर खड्डे पडू नयेत किंवा हा महामार्ग सुरळीत असावा यासाठी काय नेमकं पाऊल उचलणार आहात? तुम्ही आता सांगितलं आंदोलन करणार आहोत, या व्यतिरिक्त आणखी काय करणार? नाही, आम्ही मोठा विरोध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आता विरोध केला तरी राजकीय
सत्ताधारी पक्षाचे दबण्याचा प्रयत्न करतात. हम्म. परंतु लोकांपर्यंत हे गेलं पाहिजे, लोकांनी जागृती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लवकर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये आम्ही ते आंदोलन, तीव्र असं आंदोलन करणार आहोत. बरं वैभवजी, मगाशी आपण कोकणवासियांच्या सुद्धा प्रतिक्रिया बघितल्या. ते म्हटले की पुढचे 10 वर्ष सुद्धा होणार नाही हा रस्ता. कोकणावरच इतका अन्याय का? कोकणातील राजकीय नेते कमी पडतात कुठे कोकणातील समस्या सोडवण्यासाठी? नाही, निश्चितपणे आपण बघितलं की छोटे छोटे जिल्ह्यातला जोडणारे राज्यमार्ग नॅशनल हायवे झाले, परंतु हा नॅशनल हायवे NH-16 होता, म्हणजे 16 होता, तो आता NH-66 झाला. म्हणजे लोकांनी आता पर्याय निवडले की म्हणजे हायवेला, आणि त्यामुळे हा रस्ता करण्यासाठी राजकीय लोक त्यात आम्ही सुद्धा आलो. परंतु जास्तीत जास्त सत्ताधारी आणि एकाच मंत्र्याकडे खरं तर 11 वर्ष खातं आहे ते, आणि त्यांनी कधी आढावा घेतला नाही. खरं तर गेल्या वेळी सुपुत्र आमचे रवींद्र चव्हाण गेले 3 वर्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले, कोकणातले सुपुत्र. त्यांना पण पुरतं, म्हणजे ह्या रस्त्यासाठी कोणाची तरी वरदहस्त आहे की काय ठेकेदारांवर, असा प्रश्न या ठिकाणी येतो. जी वैभवजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर कोकणवासियांनी संतप्त सवाल उपस्थित केलेले आहेत. कोकणावरच इतका अन्याय का? आमचाच रस्ता आणि आमच्याच या रस्त्यावर खड्डे कायमस्वरूपी का पडतात? गेली 17 वर्ष या महामार्गाचं काम का सुरू आहे? असे अनेक सवाल कोकणवासियांनी उपस्थित केलेत. एकीकडे समृद्धी महामार्ग काही वर्षामध्ये तयार होतं, मात्र मुंबई गोवा महामार्ग का होत नाही असा सवालही कोकणवासियांनी उपस्थित केला आहे.